दत्तात्रय मास्तरांच्या शाळेत आज निरोप समारंभ होता. 35 वर्षे गणिताचे धडे गिरवणाऱ्या मास्तरांच्या डोळ्यात आज पाणी आले होते. सत्काराचा नारळ हातात घेताना त्यांचे लक्ष समोर बसलेल्या त्यांच्या 2 मुलांकडे होते, अविनाश आणि बंडू. मास्तरांनी मनात विचार केला, चला, आज मी जबाबदारीतून मुक्त झालो. मुलांना शिकवून मोठं केलं. आता उरलेलं आयुष्य यांच्यासोबत सुखाने जाईल. पण त्यांना काय माहीत होतं की ज्या मुलांना त्यांनी जीवनाचं गणित शिकवलं, ती मुलं आता त्यांच्याच आयुष्याचं गणित मांडायला बसली आहेत. शहराच्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये अविनाश राहत होता. निवृत्तीनंतर मास्तर तिथे राहायला गेले. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. एके दिवशी रात्री अविनाश आणि त्याची पत्नी स्नेहल हॉलमध्ये बोलत होते. मास्तर आपल्या खोलीतून ते ऐकत होते. स्नेहल म्हणाली, अहो, मी काय म्हणतेय, तुमचे बाबा दिवसभर ते खोलीत खोकत बसतात. माझ्या मैत्रिणी घरी आल्या की त्यांना विचारतात, हे म्हातारे कोण? मला सांगताना लाज वाटते हो. आणि मुलांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होतोय. अविनाश म्हणाला, अगं पण काय करणार, माझे वडील आहेत ते, त्यांना कुठे पाठवू? स्नेहल म्हणाली, गावी पाठवा ना, बंडू आहे ना तिथे. बाबांची पेन्शन येते, ती गावी काय कामाची, ती आपण इथे मुलांच्या शाळेच्या फीसाठी वापरू शकतो. बाबांना म्हणा ना की शहरात तुमची तब्येत बिघडते, गावाची हवा चांगली असते. मास्तरांच्या काळजात चर झालं. ज्या मुलाला त्यांनी कडेवर घेऊन अख्खा गाव फिरवला, त्याला आज आपल्या वडिलांची ओळख करून द्यायला लाज वाटत होती. अविनाशने युक्तीने वडिलांना गावी पाठवले. मास्तरांना वाटले, लहान मुलगा बंडू आपल्याला प्रेमाने सांभाळेल. पण तिथे तर परिस्थिती अजूनच भयानक होती. बंडूला तर फक्त पैशाशी देणे घेणे होते. बंडू म्हणाला, बाबा, दादाने तुम्हाला इथे पाठवले, पण त्याने तुमचे पेन्शनचे सर्व पैसे स्वतःकडेच ठेवलेत. आता तुमचं औषध पाणी आणि जेवण मी कुठून करणार? माझ्याकडे आधीच पैशांची ओढाताण होत आहे. मास्तर थकलेल्या आवाजात म्हणाले, अरे बाळा, मी तुला कधी त्रास दिलाय का? मला फक्त 2 वेळची भाकरी हवी. बंडूची पत्नी म्हणाली, भाकरी काय आकाशातून पडत नाही हो, कामं करावं लागतं त्यासाठी. मास्तरांना घराच्या पाठीमागच्या एका पडक्या खोलीत, जिथे जुनी अडगळ होती, तिथे राहायला पाठवले गेले. थंडीत कुडकुडत आणि भुकेने व्याकुळ होऊन मास्तर तिथे पडून राहायचे. त्यांच्या सोबतीला होती फक्त त्यांची एक जुनी डायरी, ज्यात ते रोज काहीतरी लिहायचे. एके दिवशी मास्तरांना खूप जोराचा ताप आला. त्यांनी बंडूला हाक मारली, बंडू, अरे पाणी दे रे. पण बंडू आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त होता. रात्री उशिरा मास्तरांचा खोकल्याचा आवाज थांबला. सकाळी जेव्हा बंडूची पत्नी चहा घेऊन गेली, तेव्हा मास्तरांचे शरीर थंड पडले होते. अविनाश शहरातून आला. दोन्ही मुले अंत्यसंस्कारांची तयारी करू लागले. पण त्यांच्या डोळ्यात दुःख नव्हते, तर घाई होती. अविनाश म्हणाला, लवकर आवरूया, मला उद्या ऑफिसला महत्त्वाचं काम आहे. बंडू म्हणाला, हो, आणि बाबांच्या नावावर असलेली ती जमिनीची कागदपत्र शोधली पाहिजेत. खोली आवरत असताना अविनाशला मास्तरांच्या उशाखाली ती जुनी डायरी सापडली. त्याने सहज म्हणून ती उघडली. पहिल्या पानावर त्याचे आणि बंडूचे बालपणाचे फोटो होते. आज अविनाशला 10वीचा निकाल लागला. त्याने 90% मिळवले. माझ्याकडे नवीन कपडे घ्यायला पैसे नव्हते, पण मी माझी जुनी सायकल विकून त्याला नवीन घड्याळ घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझं पोट भरलं. अविनाशचे हात थोडे थरथरले. त्याने पुढचे पान उलटले. 15 मे 2010. अविनाशला शहरात फ्लॅट घ्यायचा होता. त्याने मला विचारलं देखील नाही. पण मी माझी आयुष्यभराची साठवण आणि GPFचे सर्व पैसे त्याच्या खात्यावर जमा केले. तो आता मोठ्या घरात राहणार हे बघून मला शांत झोप लागली. आता अविनाशच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते. त्याने शेवटचे पान उघडले, जे मास्तरांनी मरण्याच्या 2 दिवस अगोदर लिहिले होते. 2 मार्च 2026. आज खूप ताप आहे. स्नेहल आणि अविनाशला माझी लाज वाटते, आणि बंडूला तर मी ओझे वाटतोय. कदाचित माझं शिक्षण कमी पडलं मुलांना संस्कार द्यायला. पण देवा, माझ्या मुलांना सुखात ठेव. माझ्या कपाटातल्या चोर कप्प्यात एक पाकिट आहे. त्यात 3 लाख रुपये आहेत, जे माझ्या नातवंडांच्या भविष्यासाठी मी साठवलेत. मुले विचारतील म्हणून मी कधी खर्च केले नाहीत. त्यांना सांगा, तुमच्या बापाने तुमच्याकडून काहीच मागितलं नव्हतं. फक्त थोडा वेळ आणि थोडी माया हवी होती. डायरी वाचून अविनाश आणि बंडू दोघेही ढसाढसा रडू लागले. ते धावत त्या पडक्या खोलीत गेले, जिथे मास्तरांचा देह ठेवला होता.
अविनाश म्हणाला, बाबा मला माफ करा बाबा, मी खूप मोठी चूक केली. मला तुमची पेन्शन नको होती, तुम्ही हवे होतात बाबा. बंडू म्हणाला, आईच्या शपथेवर सांगतो बाबा, आता उठा, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही परत. पण आता खूप उशीर झाला होता. मास्तर निघून गेले होते. मागे सोडून गेले होते फक्त आठवणी आणि ती डायरी. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.